हाय एव्हरीवन, वेलकम टू कोकणातील गणपती सिरीज पार्ट 7। ही व्हिडिओ आहे गौरी आव्हानाची। मी जात आहे गौरी आणायला विहिरीवरती। विहिरीवर पोहोचल्यावर दीदी आत्याने स्थान पूजा कशी करायची याची माहिती मला सांगितली। तिथे आम्ही स्थान पूजा केली, नंतर आरती करून गौरी मातेला गाराणं घातलं। मग आत्याने मला हळदी कुंकू लावलं आणि तनुताईने गुळ खोबऱ्याचा प्रसाद वाटला। मग गौरी मातेला घेऊन आम्ही घरी निघालो। घरी पोहोचल्यावर काकीने दृष्ट काढून घेतली आणि मग आरती ही करून घेतली। आरती करून झाल्यावरती देवासमोर जाऊन व किचन मध्ये जाऊन मी सबराभरीत बोलून ओवाळून घेतलं। त्यानंतर गौरी मातेचा साज शृंगार करून गौराईची आम्ही स्थापना करून घेतली आणि मग मी पूजाही करून घेतली। त्यानंतर नैवेद्य भरून तो बाप्पा आणि गौरी मातेला दाखवून आम्ही आरती करून घेतली। संध्याकाळी सागर दादा, मंदार दादा आणि मनीष हे घरी आले होते। त्यांच्यासोबत आम्ही गेलो नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल बघायला। तिथून घरी आल्यावरती मी माझ्या फ्रेंड प्रीतमला भेटली। मग आम्ही सर्वांनी संध्याकाळची आरती करून घेतली। आज घरी इडलीचा बेत होता। इडली खाऊन झाल्यावरती भजनाला सुरुवात झाली। भजनानंतर मसाले दूध पिऊन आम्ही गेलो श्रावणीच्या घरी भजनाला। तिथे भजन करून घरी येऊन आम्ही झोपलो। आता कोकणातील गणपती सिरीजचे शेवटचे 2 पार्ट बाकी आहेत। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका। ओके, बाय।